आमच्या नांदेडला 18 तारखेला न्यायमूर्ती संदीप शिंदेची समिती आली आणि त्या समितीच्या पुढं मी माझ्या पिचलेल्या डुबलेल्या समाजाच्या वतीनं कष्टकरी म्हणून निवेदन द्यायला गेलो आणि 1 मिनिट 56 सेकंदात न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबाला असा प्रश्न केला, साहेब आमची माय म्हणते की नांगर मोडलास काय म्हणून, मला एक सांगा, नांगर काय आमची जात मोडते की तराजू धरणाऱ्याची जात मोडते, हे एकदा मला तुम्ही स्पष्ट करून सांगा. असं ज्यावेळेला बोललो त्यावेळेला समिती हादरली. समिती पुढे प्रश्न निर्माण केले. मला अपेक्षा होती की त्या समितीच्या पुढे आम्ही निवडून दिलेला आमदार येईल, आम्ही निवडून दिलेला खासदार येईल, आम्ही ज्याच्यासाठी सख्या भावाच्या डोक्यात काठी घातली ते साहेब येईल. पण कोणताच चोर आणि दरोडेखोर तिथं हजर राहिला नाही. समाजाची बाजू माझ्यासारख्या दुबळ्या माणसाला मांडावी लागली आणि मी ताकदीनं मांडलो. मी स्पष्ट सांगितलं, शिंदे साहेब माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, खोटं बोलायची सवय नाही. शिंदे साहेब महाराष्ट्रात अशी परिस्थिती झाली की एक तर आम्हाला मरावं लागेल, नाही तर खरं तर असं न्यायाधीशाच्या देखत बोलता येत नाही, पण मी परवाच केली नाही. कारण त्यावेळेला माझ्या डोळ्यातून अक्षरशः अश्रूच्या धारा लागल्या होत्या आणि आताही तो प्रसंग आठवत असते वेळी माझ्या डोळ्यात अजूनही अश्रू उभा टाकतात. कारण त्यावेळेला मला दिसत होतं कोण, अरे ज्यांनी माझ्यासाठी कष्टा काढल्या, ज्यांनी स्वतः उपाशी राहून मला शाळेत पैसे पुरवले, त्याच्या वेदना मला समोर दिसत होत्या. आणि म्हणून मी समितीला सांगितलं, एक तर मला मरावं लागेल, नाही तर ज्याच्यामुळे मला रिझर्वेशन मिळत नाही त्याचा बळी मला घ्यावा लागेल, हे त्या ठिकाणी मी समितीच्या समोर सांगितलं. मी परवा नाही केली. एका क्षणात मला त्या ठिकाणी त्यांनी जेलमध्ये टाकलं असतं. कारण कुणाचा बळी घेण्याचं जाहीर बोलणं हे कायद्यानं गुन्हा आहे, पण मी परवा केली नाही. आणि त्यावेळेला कलेक्टर म्हणाले, भावना विवश झालेलं बघून त्यांना वाटले मरून जाईल आणि म्हणून त्यांनी सांगितलं तुमच्या भावना माझ्या पर्यंत आलेल्या आहेत. मी त्या समितीच्या पुढे जाऊन सांगितलं, साहेब आम्ही शेतकरी कष्टकरी एकच आहोत. विदर्भातले कुणबी आणि मराठवाड्यातले मराठा काय वेगळे नाहीत, याचा विचार करून आम्हाला तुम्ही न्याय द्या. आणि म्हणून कुणबी शब्द कशा पद्धतीनं वापरतो हे समितीच्या पुढे सांगितलं. दुसरी गोष्ट तुम्ही समजून घ्या, तुम्ही नेहमी सोयाबीन पेरायच्या वावरात जर कापूस लावला आणि कापूस पेरायच्या वावरात जर सोयाबीन घेतलं आणि ते जर फिसकलं, ते आपण काय म्हणतो, कुणबी शेंड्यावर शहाणा असतो. हे कुठल्या म्हणी आल्या, हे काय आम्ही तयार केल्या? कुणबी शहाणा कधी असतो, शेंड्यावर शहाणा असतो. आणि म्हणून आम्ही सातत्यानं सरकारला विनंती करतोय की कुणबी आणि कुणबी आणि मराठा बोलू द्यायचं आहे तुम्हाला, हा आमचा प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी गोष्ट, मराठ्यांनी, माझं स्पष्ट मत आहे, मराठ्यांनी मराठा आरक्षण मिळाल्यानंतर शांत बसू नये. गावात सरकारच्या अधिकृतरित्या चालणाऱ्या दारूच्या दुकानावरती पहिला हातोडा मराठ्याच्या पोरांनी घातला पाहिजे, तरच आमचं त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळणार आहे. कारण आमच्या शिवाय आता हे नाही होऊ शकत. कारण सरकारचा इरादा काय आहे, या पोरांना कामं द्यायचे नाहीत, या पोरांना नोकऱ्या द्यायच्या नाहीत, या पोरांना शिक्षण द्यायचं नाही, म्हणजे हे पोरं आपोआप यशस्वी होतील आणि मरतील, हा सरकारचा इरादा आहे. पण आम्ही मरू देणार नाही. कारण आम्हाला कळालंय आता आमचा नाश कशामुळे व्हायला ते आम्हाला कळालंय. आणि म्हणून कुणबी मराठा कोण आहे, एकच आहेत ना, एकच आहेत. मी तुम्हाला वर्ण व्यवस्था सांगत होतो, 4 वर्ण. तुकोबाराय कोण्या वर्णात आहेत, कुणबी कोण्या वर्णात,
कुणबी हा वर्ण नाही, हा शूद्र. शाबास, मी अभिनंदन करतो ज्याने शूद्र सांगलंय त्याचं मनापासून. कारण का रिझर्वेशन मध्ये जाण्यासाठी पहिल्यांदा सामाजिक मागासलेपणा असावा लागतो आणि तो सिद्ध करावा लागतो. आता आम्ही मराठे सामाजिक दृष्ट्या मागास कसे आहोत याचे एक एक पुरावे मी देणार आहे आणि तुमच्या व्यवहारातले देणार आहे. तिकडे सगळेजण जायची काय गरज नाही. हो थांबा ना. तुमच्या घरी काका, तुमच्या घरी सगळे लोक जेवतात की? सगळे सगळे जेवतात का? जेवतात की जेवणात? हा जेवतात. आणखी एकदा प्रश्न विचारतोय, सगळे जेवतात का? जेवतात? आठवा. शाबास. कोणी शिदा बांधून नेतंय का? होय होय नेते. मग सगळे जेवतात म्हणलं की नाही. हा चाच पडली हो. एक गोष्ट लक्षात घ्या, हा आमच्या कायद्याचा भाग आहे, चेष्टेचा किंवा विषयाचा भाग नाही. शिदा बांधून का नेला जातो? आमच्या घरचं जेवण केल्यानंतर त्याची जात बाटते आणि म्हणून ते आमच्या घरून शिदा घेऊन जातो. म्हणजे याचाच अर्थ मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास आहे. पुरावे. मराठा कसा आहे? सामाजिक दृष्ट्या मागास आहे. मागास म्हणजे याचा अर्थ गरीब असा नव्हे, गरीब असा नव्हे. मागास म्हणजे सामाजिक दृष्ट्या त्याला कोणीतरी नीच समजतंय. याचे पुरावे देतो तुम्हाला. संत तुकाराम महाराजांनी वयाच्या 17व्या-18व्या वर्षी अभंग लिहायचा निर्णय घेतला आणि तुकाराम महाराज अभंग लिहायला लागले. त्यावेळेला रामेश्वर भट्टाकडे तुकाराम महाराजाची तक्रार गेली आणि तुकाराम महाराजाला रामेश्वर भट्टाला सांगण्यात आलं की कुणब्याचा तुका त्यानं आपली पातळी सोडलेली आहे, त्यानं आपली पायरी सोडलेली आहे. कारण कुणब्यानं नांगरच धरलं पाहिजे, पेन धरायचा त्याला अधिकार नाही. आणि त्यावेळेला तुकाराम महाराजाला जाहीर चावडीवर बोलण्यात आलं आणि तुकाराम महाराजाला प्रश्न विचारण्यात आले, तुकाराम तुम्ही कुणबी हा आणि कुणब्याला शहाणपणा शिकवण्याचा अधिकार नाही आणि त्याच्यासाठी वापर कोणाचा केला? काय बिघडाले पारापाराला? त्याच्यासाठी वापर कोणाचा केला? गावच्या पाटलाचा केला. अजूनही तेच चालू आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावर कोण कोण यालय? नारायण राणे यालाय ना, विखे पाटील ज्याची पोट भरलीत, ते गरीब मराठ्याच्या अंगावर यायलेत. आम्ही 96 कुळी मराठी आहो, आम्ही 92 कुळी मराठी आहो, आम्ही घेणार नाही. बापू तू 96 राय नाही तर 97 राय, आम्हाला काही देणं घेणं नाही. आणि एक अत्यंत जाहीररित्या सांगतोय, 96 कुळी कशाला म्हणतात याचा जर नारायण राणेकडे पुरावा असेल तर माझ्या समोर एकच मिनिट उभा टाक म्हणाव आणि सिद्ध कर म्हणावं, नाहीतर मी तर दाखवतो 96 कुळी कशाला म्हणतात. तुम्हाला माहित नसेल, तुम्हालाही माहित करतो मी 96 कुळी कशाला म्हणतात ते. तुम्हाला कशाला अंधारात ठेवून जाऊ, तुम्हालाही शहाणं करतो. महाराष्ट्राची शेतीची परंपरा उभा करायचं काम कुलस्वामिनी तुळजाभवानीने केलेलं आहे. आणि आपली सगळ्यात जुनी गणमाता जर कोण असेल शेतीची तर ते निवृत्ती नावाची गणमाता आहे. निवृत्ती. आपण तुमच्या जिल्ह्यात मला माहित नाही, माझ्या नांदेड जिल्ह्यात अमावस्येच्या दिवशी बैल अवताला लावत नाहीत. तुमच्याकडं नाही ना? आम्ही अमावस्येच्या दिवशी बैल का लावत नाही? अमावस्या ही आमच्या गणमातेचा जन्मदिवस आहे आणि म्हणून आम्ही अमावस्येच्या दिवशी बैल कामाला लावत नाही. आम्हाला काय शिकवलं? अमावस्या चांगली नाही, अमावस्या वाईट आहे. कारण तो सण कुणाचा होता? आमचा होता.
आमोशा वाईट आहे, आमोशाच्या दिवशी रानात भूत राहतात, आम्हाला शिकेलं. छत्रपती शिवाजी महाराजांना इतिहासाचं संशोधन केलं. महाराजाला कळालं आमोशा चांगली असते. महाराजांनी 80% लढाया आमोशाच्या रात्री अंधारात लढल्या आणि जिंकल्या. आणि म्हणून आमोशा ही शुभ आहे. आमोशा कशी आहे? आमोशा ही शुभ आहे. कोणाला बसवायचं असलं तर बसवा चर्चेला. आता तिसरी गोष्ट, आम्ही कापूस लावतात ना इकडं, कमी प्रमाणात असू द्या ना, आता नसल्यानं काय होईल, लावतोच ना आम्ही कापूस. कापूस लावतो आपण. कापूस येचायला गेल्यावर शेतामध्ये काय फेकतात? गेल्या गेल्या पहिल्या याचनीला आजी काय टाकता तुम्ही? तुम्हाला विचारतोय, ऐकू येत आहे का? हा, नाही तर आज होईल. नाही येत. कापूस येचायला गेलं की कापूस येचण्याच्या पूर्वी आम्ही शेतात शेतभर नैऋत्य दिशेला दही फेकतो. दही का फेकतो? तर दह्यासारखा शुभ्र कापूस पिकावा. आणि दही हे शीतलतेचं प्रतीक आहे. आणि म्हणून समाज हा शांत आणि शीतल राहिला पाहिजे, याच्यासाठी नैऋत्य दिशेला दही फेकून आम्ही त्या निऋती गणमातेची पूजा करण्याचं काम करतोय. ही आमची शेतीची संस्कृती आहे. आणि शेतीचा शोध, कारण मला कुणबी शब्दाचे कमीत कमी 10,000 वर्षाखालचे पुरावे द्यायचे. सरकार म्हणतं 1967च्या अगोदरचा पुरावा द्या. मी म्हणालो 1967चा नाही हो, मी 10,000 वर्षाखालचा पुरावा देतो. शेतीचा शोध हा पुरुषानं लावला नाही, शेतीचा शोध हा स्त्रीनं लावलेला आहे. कणीस सोडून खालं, त्याच्यातलं उरलेलं धान्य अंगणात पडलं आणि ते धान्य मातीत पडलं. मातीत पडल्यानंतर पाऊस पडला आणि ते धान्य उगवलं. स्त्रीला कळालं की धान्य पेरल्यावर उगवतंय आणि त्याच्यातून पीक जन्माला येतंय, हे बाईला कळालं. आणि म्हणून शेतीची जननी कोण आहे? बाई आहे. अजूनही शेतात तुमच्याकडे पाटा म्हणतात की पट्टा म्हणतात? पट्टा. पट्टा, चवळी, भेंडर, दोडके, याचं एक तासच राहते बघा, मधून एकच तास. हे कोण घालतंय? भाजीच्या बिया अजूनही रानात कोण लावते? बाई लावते. एवढंच नाही, शेताच्या कडला नक्कर साजर कोणाडा राहिला तर त्याच्यात कांद्याचे 4 रोप आणि लसणाच्या 5-25 पाकोळ्या लावून तुमचा सुपभर रान सुद्धा ती वाया जाऊ देत नाही. त्या माऊलीनं शेतीचा शोध लावलाय. शेतीचा शोध आम्ही कष्टकऱ्यांनी लावलेला आहे. आणि महाराष्ट्रात तुळजा भवानीनं तिच्या मुलीच्या मार्फत स्त्रियांना सोबत घेऊन तुळजापूरला गेलत्या ना कधी ताई? गेलत्या का? गेल्या असाल तर तुळजापूरच्या पलीकडचा खालचा जो भाग आहे तिथं तुळजापूरची आमची कुलस्वामिनी गणमाता ही साळीची शेती पिकवत होती. आणि पिकवलेल्या साळी आता जसं बचत गटाचं काम चालतंय का नाही, तशा पद्धतीनं परडीनं वाटून देत होती. म्हणून अजूनही परडी कायम आहे का नाही? अजूनही परडी कायम आहे. आणि शेती वाटून देऊन तुम्हा महिलांना शेती करायला होत होती. आणि महिलांमधले भांडणं पुरुषाला किंवा दुसऱ्या लोकांना कळू नये म्हणून ड्युटी लावून रात्रीच्या वेळेला जमीन वाटून द्यायचं काम कुलस्वामिनी करत होती. आणि ज्या वेळेला या कुलस्वामीनं एका घरात 100 माणसं जन्माला आले की ते कुळ फुटत होतं. त्याला कुलाचं कुळ होत होतं. पुन्हा 100 फुटलं की त्याची ज्ञाती होत होती. आणि असे ज्याचे फुटत फुटत गेलेले किती 96 झाले. 12-12चा पट मानला आणि 12-8-96. तिथून 96 कुळाची उत्पत्ती झाली. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना 96 कुळी मराठे म्हणतात. ही तुळजापूरच्या आई लक्ष्मीची, त्या ठिकाणी आमच्या भवानीची देण आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईनं महिलांना सोबत घेऊन
भाजीची शेती केली आणि म्हणून तिला शाकंभरी दैवता म्हणतात असं त्या ठिकाणी नोंदी आहे. मी माझ्या मनचं नाही सांगत. म्हणजे शेती कोण केली? शेती बायाने केली, आम्ही केली. तुकाराम महाराज म्हणाले मी कुणबी आहे. आणि बघा सांगितलं की कुणब्यानं लिहायचं नाही. निकाल काय दिला? निकाल असा दिला की कुणब्यानं लिहिलेलं जर अभंग ठेवले आणि ते लोकांना जर वाचिले तर धर्म काय होतो? हा कसं होतो काका? जोरात म्हणा ना जरा. तुम्हाला एक सांगू का? देशात खून करणारे निरापराध का सुटतात? अति सज्जन म्हणणाऱ्यांनी तोंडावर बोट ठेवलंय म्हणून दरोडेखोराचं साम्राज्य निर्माण झालं. आम्ही ज्या दिवशी ठरवू, आम्ही ज्या दिवशी चोराला चोर आणि दरोडेखोराला दरोडेखोर म्हणायला शिकू त्या दिवशी या देशातली न्याय व्यवस्था 100% काम करणार आहे. आणि आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघून बोलणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजाच्या अभंगाच्या गाथा शूद्र म्हणून बुडवल्या की नाही? म्हणजे याचाच अर्थ मराठे मागास असल्याचा पुरावा. आता एकाच घरी मराठे आणि कुणबी कसे जन्माला येतात? संत तुकाराम महाराजाचा 8वा मूळ पुरुष ईश्वंभर बाबा हे शेती करत होते. त्यांचे उल्लेख कुणबी म्हणून आहेत. ईश्वंभर बाबाचा मुलगा हरी आणि मुकुंदा या दोघांनी ठरवलं आता शेतीत काही पडणं हलय, आपण त्या ठिकाणी काय करू? सैन्यात जाऊ, मुर्दुमकी गाजू. आणि म्हणून ते सरदार झाले. त्यांचा उल्लेख मराठा. ते दोघही लढाईत मारल्या गेले. तुकोबारायने ठरवलं आपल्याला काय मारामारी होईना, आपण कुणबी झालो. आणि म्हणून तुकोबाराय केले, शेती करायला सुरू केले. आणि स्वतःचा उल्लेख तुकाराम महाराजांनी कुणबी असा केला. बरे झाले कुणबी केलो